नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 15 जुलै 2024. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये आणि त्यावरील धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये किती पाऊस पडलेला आहे याची सविस्तर आपण माहिती घेणार आहोत. खरं तर आनंदाची बाब अशी की आपल्या उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची जी आवक आहे, दौंडमध्ये येणारी आवक, त्यामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. रात्रीत जवळपास 10,000 क्युसेकचा विसर्ग वाढलेला आहे. तर आजची आपण आकडेवारी बघूया पहिल्यांदा, आणि वरच्या धरणात पडलेल्या पावसाचाही प्रमाणात खूप मोठा फरक पडलेला आहे. मोठा पाऊस चालू आहे, त्यामुळे ती धरणं सगळी पूर्णपणे भरतील अशी आशा आहे. तर आज सकाळी उजनी धरणाची एकूण पाणी पातळी 480.80 मीटर, तर एकूण पाणी साठा हा 1294.28 दशलक्ष घनमीटर, अर्थात 45.70 TMC. तर उपयुक्त साठ्यामध्ये अद्यापर्यंत वाढ झालेली नसली तरी मायनस साठा भरून निघताना दिसतोय. मायनस साठ्यामध्ये 508.53 दशलक्ष घनमीटर एवढा आणि साठा बाकी आहे, म्हणजे जवळपास 17.96 TMC, म्हणजे जवळपास 18 TMC पाणी आणखी मायनस साठ्यातलं भरणं बाकी आहे. तर टक्केवारी बघितली तर काल सकाळी टक्केवारी 33.91 म्हणजे 34% आसपास असणारं धरण आज सकाळी 33.52% आलेलं आहे. तर उजनी धरणात येणारा दौंडचा जो विसर्ग आहे तो काल सकाळी 2295 क्युसेकचा होता. त्यामध्ये गेल्या 24 तासामध्ये जवळपास 10,000 वाढ झालेली आहे आणि पुढेही वाढ होईल अशी अपेक्षा आहे. पाऊस जर कायम राहिला तर यामध्ये वाढ नक्की होईल. काल सकाळी 2295 क्युसेक असणारा विसर्ग रात्री 6 वाजता 4101 क्युसेक झाला आणि त्यानंतर मात्र सकाळी 6 पर्यंत तो 12,524 क्युसेकचा विसर्ग झाला आहे. त्यामध्ये आणखी संध्याकाळपर्यंत वाढ होईल आणि उजनी धरणाची टक्केवारीमध्ये वाढ होण्यास मदत होईल, मायनस साठा भरून निघण्यास मदत होईल. बाष्पीभवनाचाही वेग काल 4.35 मिलीमीटर एवढा होता. तर उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये केवळ 2 मिलीमीटर एवढा पावसाची नोंद काल दिवसभरात झाली आहे, म्हणजे आतापर्यंत 244 मिलीमीटर एवढा पाऊस पडलेला आहे. तर वरच्या धरणाची आकडेवारी बघितली तर काल दिवसभरामध्ये वरच्या जे 19 धरणं आहेत त्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात प्रचंड पाऊस चालू झाला आहे. त्यामुळे त्या धरणाची टक्केवारी चांगलीच म्हणजे वाढू लागली आहे आणि त्यामुळं येत्या काही दिवसात त्या धरणातून आपल्या उजनी धरणात पाणी सोडण्याची प्रक्रिया चालू होईल अशी आशा आहे. तर आतापर्यंत म्हणजे काल दिवसभरात वरची जे धरणं आहेत 19, त्यामध्ये माणिकडोहमध्ये 27 मिलीमीटर, येडगावमध्ये 22 मिलीमीटर, वडजमध्ये 17 मिलीमीटर, डेंबेमध्ये 43 मिलीमीटर, कलमोडमध्ये 60 मिलीमीटर, चस्कामानमध्ये 40 मिलीमीटर, भामासखेडमध्ये 34 मिलीमीटर आणि वडवलेमध्ये 150 मिलीमीटर. तर आंध्रामध्ये 32, पवनामध्ये 132, कासारसाई 32, मुळशीमध्ये 118 मिलीमीटर एवढा पाऊस पडलेला आहे. तर टेमघरमध्ये 105, वरसगावमध्ये 85, पानशेतमध्ये 91 मिलीमीटर, तर खडकवासलामध्ये 50 मिलीमीटर एवढा पाऊस पडला आहे. तसेच नीरा खोऱ्यात असणारी जी 5 धरणं आहेत त्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्येही पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे. पाऊस मोठा पडतोय, त्यामुळे त्या धरणाचीही टक्केवारी वाढू लागली आहे. त्यामध्ये गुंजवणीमध्ये 95 मिलीमीटर, नीरामध्ये 58 मिलीमीटर, भाटघरमध्ये 29, वीरमध्ये 14, नाझरेमध्ये 14. फक्त केवळ आपल्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्येच सगळ्यात कमी पाऊस म्हणजे 2 मिलीमीटर एवढा पडलेला आहे. या पावसामुळे उजनी त्या धरणाची टक्केवारी बऱ्यापैकी वाढली आहे. 50%च्या वर 2-3 धरणं गेलेली आहेत, तर 25-30%च्या आसपास जवळपास 8 ते 10 धरणं आलेली आहेत. त्यामध्ये चिलेवाडीमध्ये 34% पाणी साठा झाला आहे, येडगावमध्ये 32, कलमोडमध्ये 63%, वडिवलेमध्ये 65% आणि खडकवासलामध्ये 55% एवढा पाणी साठा झाला आहे. तर नीरा खोऱ्यातील असणाऱ्या 5 धरणापैकी गुंजवणमध्ये 40% पाणी साठा झाला आहे, भाटघरमध्ये 35 आणि वीरमध्ये 32% एवढा पाणी साठा झालेला आहे. आता चालू झालेल्या पावसामुळे त्या धरणाची टक्केवारी लवकरच वाढेल, 100% धरणं भरून राहतील अशी अपेक्षा आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.